राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आणि महायुतीला लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपराजधानी नागपुरात आज पहिल्यांदा आलेले आहे। रात्री उशिरा त्यांचं नागपुरात आगमन झालं आहे आणि आज सकाळी नागपूर शहरातील विविध चौकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लागलेले आहे। अजिंक्य लोकनेता एकनाथ शिंदे अशा आशयाचे हे होर्डिंग्स आहेत। खरं पाहिलं तर महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसला होता आणि सोबतच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेलाही अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागले होते आणि रामटेकची जी फार महत्त्वाची जागा शिवसेनेसाठी होती, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातली ती जागा होती आणि ती पण शिवसेनेने गमावलेली होती। त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जेव्हा नागपुरात आगमन झालेला आहे, कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लावलेले आहे। मात्र त्याच्यावर अजिंक्य लोकनेता अशा आशयाचा मजकूर आहे आणि तोच मजकूर जो आहे तो सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरवरून भंडाराला जाणार आहे आणि भंडारामध्ये विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून विविध जी काही विकास कामं आहेत त्यांचा भूमिपूजन करणाऱ्या काही महत्त्वाच्या घोषणा त्या करू शकतात। त्यामुळे लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांची तयारी सुरू करत आहे आणि त्यापूर्वी जेव्हा ते नागपुरात आले आहेत तेव्हा अजिंक्य लोकनेता अशा आशयाचे त्यांचे जे होर्डिंग्स आहेत ते सर्वांचा लक्ष वेधून घेत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।